एकाच दिवसात 30 लाख वृक्ष लागवडीचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डचा ढोल, प्रत्यक्षात वृक्षांची उपेक्षा. निदान दर्शनी भागातील रेल्वे स्टेशनवरील वाळलेल्या झाडांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विवेक जागा ठेवून पाहावे. डॉ. गणेश ढवळे, बीड. हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 30 लाखाहून अधिक रोपांची लागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा अभिमान व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मात्र या वृक्ष लागवडीचा खरा चेहरा वेगळाच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी केला आहे. वृक्ष लागवड ही केवळ इव्हेंट म्हणून न करता तिचे संगोपन व संवर्धन महत्त्वाचे असते. निदान बीड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील लागवड केलेल्या झाडांची तरी जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यामध्ये हरिततेचा आदर्श घालून देण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते एका दिवसामध्ये 30 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र जर आपण पाहिलं की वृक्ष लागवड केवळ कागदोपत्री असून वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना कुठल्याही प्रकारे संगोपन करण्यात येत नाही. एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लावलेलं झाड सुद्धा आश्रत नाही, टिकलेलं नाहीये. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रेल्वे स्थानका या ठिकाणी जो मुख्य रस्ता आहे सिमेंट रोड, त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे 15-15 फूट मोठमोठे झाडं लावण्यात आली होती दर्शनी भागामध्ये, ती सुद्धा झाडं वाळलेली आहेत, त्या ठिकाणी मोडून पडलेली आहेत. त्याकडे जिल्हा प्रशासन लक्ष नाही. एकंदरीत बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एका दिवसात 30 लाख वृक्ष लागवड केली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचा नोंद झाली आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र ही लागवड केवळ कागदोपत्री असं दिसून येतं. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी कमीत कमी दर्शनी भागात असणाऱ्या रेल्वे स्थानकाचे जे वृक्ष लागवड आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी जोपासना करावी, अशी वृक्षप्रेमींची मागणी आहे.